या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 41 सॉल्व करणार आहे. अ व्होल्टमीटर ऑफ रेजिस्टन्स 150 ओहम कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 3 volt रीड 2.5 volt. व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. तर एक व्होल्टमीटर दिलेला आहे ज्याचा रेजिस्टन्स 150 ओहम आहे. त्याला कनेक्ट करायचं सेलच्या अक्रॉस ज्याचं EMF 3 volt आहे आणि तो रीड करणार 2.5 volt इतकं. तर आपल्याला त्याचं इंटरनल रेजिस्टन्स किती असणार ते फाइंड करायचं त्या सेलचं. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 10 ओहम, बी ऑप्शन आहे 15 ओहम, सी ऑप्शन आहे 20 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 30 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर का असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक व्होल्टमीटर दिला आहे ज्याचा रेजिस्टन्स 150 ओहम इतका आहे. तर आपल्याला आर दिलेला आहे. आर जो दिलेला आहे तो किती दिला तर 150 ओहम इतका दिलेला आहे. त्याला कनेक्ट करायचं एक बॅटरी ज्याचा EMF आहे किती तर 3 volt इतका, E इज इक्वल टू 3V आणि तो रीड करतोय 2.5 volt इतकं पोटेन्शियल. तर V जो आहे तो किती दिला तर 2.5 volt इतकं दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स याचा फाइंड करायचा आहे. इंटरनल रेजिस्टन्स आपण स्मॉल आर ने रिप्रेझेंट करतो. तर हे जे गिवन आहे याला आपण सर्किटच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू. तर सर्वात पहिले आपल्याला एक रेजिस्टन्स दिलेला व्होल्टमीटरचा आणि तो जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे कॅपिटल आर जो दिलेला 150. त्यानंतर आपल्याला त्याला एक सेल कनेक्ट करायचा आहे. आताचा पॉझिटिव्ह टर्मिनल आधार त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आणि या सेलचं जे EMF आहे ते किती आहे तर 3 volt आणि या सेलला आपण एक इंटरनल रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे जो स्मॉल आर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचा. ही झाली आपली सर्किट कंप्लीट. ओके. आता याच्यातून काय होणार आहे करंट पास होणार आहे. करंट किती पास होणार आहे I इतका. हा करंट या डायरेक्शनने का होणार तर फ्लो होणार आणि पुन्हा निगेटिव्ह टर्मिनल येणार. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट या ठिकाणी आपण प्लस साइन देऊ, या ठिकाणी मायनस. सिमिलरली इकडे प्लस राहील इकडे मायनस. हा जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस जे आपल्याला पोटेन्शियल भेटणार ते किती असणार तर V इतकं पोटेन्शियल आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. आता याच्यात आपण काय करणार आहे KVL या ठिकाणी यूज करणार आहे. मग KVL यूज करून आपण याला सॉल्व्ह करू बाय युझिंग KVL. KVL मीन्स किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. या डायरेक्शन जाणार लाचा साइन प्लस आलं मग तो झाला E. इकडून जर गेला तर याचं साइन मायनस आहे. करंट I इतका आहे, रेजिस्टन्स R इतका आहे, मग IR झाला. परत या डायरेक्शन गेलं तर लाचा साइन पुन्हा मायनस झालं. I इंटू स्मॉल आर सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू 0. हे दोन्ही टर्म मायनस राईट साईडला काय होणार प्लस. मग E इज इक्वल टू आपल्याला भेटेल I कॅपिटल R प्लस I स्मॉल आर. ओके. आता एक काम करू या IR म्हणजेच काय तर V भेटणार अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. मग E तसाच घेऊ आपण आणि याच्या जागी काय करतो तर मी V कन्सिडर करतो प्लस I इंटू स्मॉल आर. ओके. आता आपल्याला याच्या टर्ममध्ये E दिलेला आहे, V पण दिलेला आहे पण I ने दिलेला आहे. स्मॉल आर आपल्याला फाइंड करायचा आहे. एक काम करू या टर्मला V ने डिवाइड करू म्हणजे आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन भेटेल आणि त्याचा यूज करून आपण एक कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. मग आता याला डिवाइड करून घेऊ. डिवाइडिंग बोथ साइड बाय V ने डिवाइड केलं तर भेटेल E डिवायडेड बाय V इज इक्वल टू V डिवायडेड बाय V झाला आणि प्लस इथं करायला I स्मॉल r डिवायड बाय करायला V. इथला V आणि V काय झाला कॅन्सल झाला. मग राहिला तुमचा E डिवायडेड बाय V इज इक्वल टू 1 प्लस. आता या ठिकाणी काय करा I स्मॉल r तसाच घ्या. आता I ची व्हॅल्यू अजून नाही आपल्याकडे मग V काय असतो तर V असतो I इंटू कॅपिटल आर म्हणजे I काय होणार कॅन्सल. जे आपल्याकडे नाही ते डायरेक्ट आपण कॅन्सल केलं. जे आहे त्या इक्वेशनमध्ये आपण त्याला कन्वर्ट करतोय. मग आपलं जे इक्वेशन रिमेनिंग राहणार आहे ते इक्वेशन राहील E डिवायडेड बाय V प्लस 1 इकडे काय करून घ्या -1 आणि इथं राहिला स्मॉल r डिवायडेड बाय कॅपिटल R. ओके. म्हणजे मला स्मॉल r जर फाइंड करायचं आहे कॅपिटल R इकडे डिवाइड इकडे काय करा मल्टिप्लाय आणि तो काय भेटेल E डिवायडेड बाय V -1. तर हा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द इंटरनल रेजिस्टन्स इफ E इज गिवन V इज गिवन अँड R इज गिवन. ओके. मग स्मॉल r तसाच कॅपिटल R किती दिलेला आहे तर कॅपिटल R दिलेलं आहे तुम्हाला 150. त्यानंतर EMF ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 3 आणि जी पोटेन्शियल दिलेलं आहे ते 2.5 मायनस करायला 1. ओके. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल नाही तर डायरेक्ट डिव्हिजन करून टाका. तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने करा. मग 3 मायनस 2.5 डिवायडेड बाय 2.5. 3 मायनस 2.5 किती झाला 0.5. मग झाला 150 इंटू 0.5 डिवायडेड बाय 2.5. पॉईंट जर कॅन्सल केलं तर 5 राहील. 5 5 चा किती झाला 25 आणि 5 याला डिवाइड केलं तर 5 3 चा किती झाला 15. 5 1 जा 1 5 3 जा 15 म्हणजे 30. मग आपला झाला 30 ओहमचा रेजिस्टन्स. ओके.
30 ओम रेजिस्टन्स हे इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू 30 ओहम.